त्याला आज बनवली मी वांगे बटाट्याची भाजी। खूप छान तयार झालेली वांगे बटाटे। आणि बघा आता आपण वांगे घेतलेले आहे मी आणि ते आता कापून घेते आणि पाणी पण जवळच घेतलेले आहे, कारण वांगे पटकन काळे पडतात तर त्याला पाण्यात टाकायचं। वांगे छान कापून घेतलेले आता उभे आणि बटाटे पण घेतलेले मी, त्याचे पण सालं काढून ते पण कापून घेतलेले बटाटे। आणि आता सगळं आपण पाण्यात टाकलेलं आहे। इकडे मी लसूण आणि आलं घेतलेले खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आवडदवड। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3, त्या पण आता कापून घेतल्या आहे। कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे। आता कढई ठेवलेली गॅसवर आणि तेल टाकलेले आहे आणि आता मला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला बटाटे आणि वांगे। खूप छान भाजी तयार होते आणि टेस्ट पण खूप छान लागते। तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने। आपण मसाला भेंडी कशी करतो, भेंडीला पण आपण मस्त फ्राय करून घेतो, तसं ही वांगे बटाटे आपण मस्त फ्राय करून घ्यायचे। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोड्या वेळ होऊ द्यायचे, ते खूप छान भाजी लागते। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवलेलं आहे। आता परत झाकण उघडून बघितलेलं आहे मी, परत सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला वांगे बटाटे। छान फ्राय झालेले आपले वांगे बटाटे। आणि आता त्याच्यात तेल होतं, अजून थोडं तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये आणि छान बारीक कांदा कापून घेतलेला आहे याच्यामधून ब्लेंडरमधून आणि परतून घ्यायचा आहे मस्त आपल्याला। आलं लसणाचं टाकायचं आहे आपलं आणि ते पण होऊ द्यायचं आहे तेलामध्ये छान। टोमॅटोची पेस्ट केली होती मी, ती टाकलेली आता। आपण टोमॅटो कापून पण टाकू शकतो। आणि आता सगळं फ्राय केलेलं आपण वांगे बटाटे ते टाकायचे आणि आता आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यावरून। मिरच्या टाकलेल्या बघा हिरव्या, हळद, धने पावडर टाकलेली, जिरे पावडर, लाल तिखट टाकलेलं आहे, मस्त छान झणझणीत तिखट करायची आहे। खूप छान चव लागते मग वांगे म्हटल्यानंतर। आणि मस्त गरम मसाला टाकलेला आहे। परत सगळं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे, मसाले आणि वांगे बटाटे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा। आणि मस्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला, वरून कोथिंबीर टाकायची मस्त त्याच्यावर आणि परत सगळं मिक्स करून घ्यायची। आणि आता आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून छान उकळी येऊ द्यायची भाजीला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि उकळू द्यायचे छान भाजी। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आपल्याला।